सगळ्यांचे महामानव किती पदव्या दिल्या तरी ते आपल्याच आहे. अतिशय संघर्षमय जीवनामध्ये त्यावृत्तीचा संदर्भ समाजालाच नव्हे तर देशाला एक नवी दिशा देणारे तुमचे आमचे प्रेरणास्थान आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे ज्या बाबासाहेबांनी ज्यांनी कधी पाहिलेही नाही असे गुरु मानले असे महात्मा ज्योतिबा फुले आणि तुम्ही आम्ही सर्व, विशेषतः बावडा गाव हे चळवळीचं गाव म्हणून इंदापूर तालुक्यातच नाही तर महाराष्ट्राच्या नाकाशावर आहे. हा इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे. जेव्हा वरून आदेश आला शाखा ओपन करायची तेव्हा जिथं चळवळ आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रत्येक रक्ताचं अस्तित्व आहे, यातून किंवा इथून पुढे याच भागातून सुरू करून आम्ही ही चळवळ आलेला आदेश शिरसंधावर मानून तुमच्याकडे आलेला आहे. मला वाटते तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे, तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा एखादी काम करण्याची धम्माची चळवळ उभारते तेव्हा तेव्हा बावड्या गावाचं विशेष करून नाव उल्लेख केला जातो. त्यावर पाठोपाठ इंदापूर आहे किंवा वालचंदनगर आहे, लासूर आहे, आमचं वडापुरे आहे वगैरे. बावड्याचंच नाव का घेतलं जातं? बंधूंनो, आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी फार मोठा संघर्ष केला आहे आणि हा संघर्ष किंवा त्याची परंपरा इथून पुढे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपल्याला अवघडचं आरक्षण येत आहे. वेगवेगळ्या कृत्या केल्या जातात. राज्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला नामहरण करण्याचे प्रयत्न आहेत. केवळ आपण आपली संघटना, आपली जात, आपला धम्म आणि आपल्या संघटन याच्यासाठी तरी एकत्र आलं पाहिजे. आपल्याला लढायचं नाही, आपल्याला कोणी संघर्ष करायचा नाही, पण जेव्हा जेव्हा आपल्या जातीवर एखादं संकट येईल तेव्हा तेव्हा मात्र आपण सर्वांनी तेव्हा आपण जागं राहिलं पाहिजे. आणि जागृत करण्याचं काम एकट्या दोघ्या माणसाचं नाही, पूर्ण समाजाचं आहे. आणि ही वेळ कळत येऊन ठेपलेली. बाबासाहेबांनी आपल्यालाच नव्हतं तर पूर्ण देशाला न मागता सगळं दिलेलं आहे. आपली पूर्वीची परिस्थिती काय होती, त्यामध्ये आता काय बदल झाले, आमचे या ठिकाणी असणारे सर पहा किंवा आमचे जवळचे पाहुणे मित्र, राजरत्न पहा, मेजर पहा, ही त्यांची एक आपल्याला देणगी आहे. तुम्ही तर समाजाचे लाभार्थी आहात. समाजाने तुम्हाला बाबासाहेबांच्या वाटेने जाण्यासाठी तुम्ही पुढे गेला. कळत नकळत या समाजाचं देण निश्चितपणे आपण, म्हणून आपण चळवळीत काम केलं पाहिजे. आई वडील आजोबा पंजोबा कसे होते सर्वांना माहिती आहे, तो विषय पुन्हा पुन्हा अंडरलाईन करण्याचा अर्थ नाही. पण आज समाजामध्ये मान सन्मान हे केवळ बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. कालचं उदाहरण घ्या, दिल्लीचं. काँग्रेस जनता पार्टीचा आपला दिपके संघर्ष फक्त आपणच करतो आणि मले दाखवणारे मात्र बाजूला टपून बसलेले. त्यांचं सरकार उलटवा, याच्यासाठी आपली पूर्ण जेलमध्ये जाणार, सरकार निवडून आले की आपण तिथंच आहे पुन्हा. म्हणून आपण यामध्ये संघर्षामध्ये आजपर्यंत आपली एंट्री नसण्याचं कारण आहे की आपण संघर्ष करतोय, आपण चळवळीच्या माध्यमातून उभा राहतोय आणि आपल्यावर पुन्हा सगळी सत्ता बदलली जाते आणि जी सत्तेत येतात त्यापासून पुन्हा आपण बाहेर असतो. हा विषय आपल्या इथं नाही, विषयांतर होतोय. पण आपली संघटना, आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आपण पुन्हा एकदा मातृसंघटनेत सहभागी व्हावं. मनापासून सर्वांनी एक दिलानं काम करावं आणि पुन्हा एकदा विनंती करतो की पुन्हा एकदा प्रत्येक समाजामध्ये कळत न कळत काही हेवे जाण्यासाठी बाजूला करून ठेवावे आणि समाजासाठी सर्व बंधूंनी एकत्र यावं ही नम्र विनंती करतो.
तरीही अजून बरेच लोक आपल्या जुन्या परंपरेमध्ये जगून आहेत. तर प्रत्येकाला बौद्ध धर्म आपण जर सांगितला पाहिजे, त्या ज्या काही गोष्टी चांगल्या आहेत, काही वाईट आहेत, ज्या वाईट आहेत सोडून द्यायच्या, चांगल्या ॲक्सेप्ट करायच्या आहेत, या चांगल्या उद्देशानं ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता प्रत्येक गावामध्ये 10 जरी गावात घरं असली तरी सगळ्या ठिकाणी सारखीच परिस्थिती आहे. धर्माचं कार्य म्हटलं की लोकांना वेळ नसतो, काही कारण 100 कारणं सांगून माणूस त्यातून अंग काढून घेतो. याच ठिकाणी जर एखाद्या राजकीय पक्षाची आपण स्थापना करायला ठेवली असेल, हजारो लोक जमतात, परंतु ही कार्य आपल्यासारख्याच सुशिक्षित माणसांना आणि समाजाची आवड असणाऱ्या, धर्माची आवड असणाऱ्या व्यक्तीलाच पुढून यायचे. यामध्ये पहिल्यांदा दादाला सांगितलं की आपल्याला ह्या कामात काही पैसे मिळणार नाही, काही नाही, उलट आपल्याला नावं ठेवणारे लोक आहे. त्यासाठी आपल्या गावामध्ये एक शाखा ओपन करायची आहे आणि त्या शाखेचे पूर्वनियोजन करण्यासाठी जिल्हा संघटक दादा आहे, दादा मोठे, ते म्हणाले आपण पावड्यात जाऊ, तिथे सर्वांचा विचार विनिमय घेऊ आणि त्यांच्याशी विचार विनिमय करून मग आपण जिल्ह्याच्या कार्यक्रमाला सांगू की आपण या तारखेला असं उपस्थित करू. तर त्या संदर्भात दादा पुढील मार्गदर्शन करतील. दादा मार्गदर्शन करावं. माझा बहिणीचा संबंध आहे पण मी फोन केला होता की आपल्याला असं करायचं. त्यांनी माझ्याकडे ही नावं दिली. बरं का, तुम्हाला सांगतो राहिली काय म्हणजे तुम्ही याच्यामध्ये 100 नावा करू शकता. पण आधी 4 ते 5 लोक असतात, ज्याला आम्ही जी पदं देतो ती पदं नॉमिनल असतात, ते काय कायमचे नसतात. आपल्याला ही शाखा ओपन करायची, ही शाखा फक्त 2 वर्षासाठी काम, 2 वर्षानंतर परत दुसरे लोक तिथली येतील, तुमची शाखा बरखास्त होईल, आम्ही बरखास्त होईल, आमची शाखा दुसरी लोक येतील. त्याप्रमाणे असं होणार आहे. ही शाखा ओपन करण्यासाठी संघटक अनेक लोक तयार होतील, पण मनापासून काम करणारे आम्हाला याच्यात 4 ते 5 लोक पाहिजे. ते आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्याने ते केणार आहोत, आहे की. आता ह्याच्यामध्ये जे दिलेले आहेत लोक, त्यांनी स्वतःवरती काही बंधने घालायचं. आलं का? या बौद्ध धर्मामध्ये आम्हाला 4 अष्टांगिक मार्ग सांगितलेले. याच्यामध्ये अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक आजीविका म्हणून आहे. सम्यक आजीविका म्हणजे असे तुम्ही धंदे केले पाहिजे की ते आमच्या समाजाला कुठलाही हानिकारक नसले पाहिजे, आहे की नाही. असे धंदे केले पाहिजेत की समाजाची त्याची उन्नती झाली, ती प्रगती झाली पाहिजे. असे धंदे केले पाहिजेत की त्याच्यामध्ये लोक व्यसनाधीन झाले नाही पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, चाकूसुऱ्याचा धंदा, कुठं खाटकाचा धंदा, कुठं गांजा विकण्याचा धंदा, किंवा जे नशेचे पदार्थ आहेत ते विकण्याचा धंदा, हे जे आहे ते सम्यक आजीविकामध्ये येत नाही. जर आपण ह्याच्यामध्ये जर तसे लोक घेतली तर एक तर आमची शाखा बदनाम नाही, तर त्या आत्ता त्याच्यामध्ये जर नावं आले तर त्याला परत तू इथनं जा म्हणल्यानंतर त्याचा बी अपमान होतो, आहे की नाही. तर त्या तुम्ही संमतीनं ह्याच्यामध्ये जर तसं कुणी असतील, आपण त्याला बाजूला टाकायचं नाही. त्याची इच्छा असेल तर ते करू द्या, पण त्याचा जो आहे ना सम्यक आजीविका, ती त्याप्रमाणे तो वागला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी केलं पाहिजे. म्हणून आपल्याला हे जे लोक तुम्ही घेणार आहात, आता माझा तर काही संबंध येत नाही, आहे की नाही. तुम्हाला माहिती आहेत लोक कसे आहेत ते. तुम्हाला कोऑपरेशन जे करतील असे लोक तुम्ही घ्यायचे. आणि एक हात मारलं कसं होतं, आम्ही 6ला बोलवलं तर लोक 7ला 8ला होतात, ते नको आहे तसं. आमचा जो समाज आहे ते डायमंडच्या बाबतीत फार निश्चित काय कार्य करायचं. एक तर दर तुम्ही जमायचं, वंदना घ्यायची. ज्यांना कोणाला काय सांगायचं त्यांनी वाचून सांगितलं तरी जमतंय, किंवा दर रविवारी तुम्ही काही जे पुस्तकं आहे ते वाचून जरी सांगितलं तरी जमतंय. आणि याच्या पलीकडं 4थी ते 8वीची जी मुलं आहेत त्या मुलांना घेऊन त्यांना वंदना शिकवणं आणि त्यांना आमच्या बौद्ध धर्माच्या चालीरीती काय आहेत ते शिकवणं. आता काय वेळेस काय होतं की
बौद्ध भिक्खू येतात आहे की नाही, त्यांचं स्वागत कसं करायचं हेच माहीत नाही आम्हाला. एक तर बौद्ध भिक्खू आलेला तर तिथून पासून त्यांना पाहिलं तर नाही जमत, पण पुढे टाकत चालणार. आल्यानंतर की हा उपक्रम जे भारतीय बौद्ध महासंघाचा हा उपक्रम सुचला आणि त्या सुचण्यामागून काहीतरी मोठं काहीतरी जाणीव झालेली आहे आपल्या समाजाला. जे बुद्धिवादी वर्ग आहे त्याला हे समजलेलं आहे आणि जे काय आपल्यातले काही अंश अनपढ लोक आहेत, जे काय अशिक्षित आहेत, जे रोजगाराने म्हणजे तो दररोज काय चाललंय काय घेणच नाही, म्हणजे त्याच्यावर पोचलंच नाही, तो त्याच्यातच आहे. पण ज्यांना तो नोकर वर्ग आहे किंवा वकील वर्ग असेल, इंजिनियर, जे त्यांना एक त्रास आहे याच्यामध्ये जातीवादी शक्य असतं. आणखी काय जिथं आपल्याला रोखलं जातं, एवढं आपल्याला रोखलं, आपल्या समाजात एवढी मुसंडी मारली. मला सरांनी सांगितलं की तुमची एवढी प्रगती झालेली आहे की तुम्ही ओपन मध्ये सुद्धा घ्या. मी ओपनच्या मेरिट मध्ये गेलेलो आहे. मी भरती होताना मी ओपनच्या मेरिट मध्ये गेलो, ओपनचं मेरिट. आणि माझ्यासारखे असे लाखो पुढे गेले, आपली लाखो लोकांनी आपल्या प्रगती केली. त्याचं फलित आपल्याला दुष्कृत्य ह्यांच्या पोटात निर्माण आहे. त्याच्यामुळे चांगल्या विषयाला हात घातलेला आहे. तर हे आपले विचार तळागाळामध्ये समाजामध्ये पोचले पाहिजे आणि अतिशय हा विषय गांभीर्यपूर्वक घेता येईल. नंतर काय मग मी नोकरीला आहे, 40,000 रुपये पेन्शन आहे, थोडी शेती आहे आणि मग माझं मस्त चाललंय. परंतु याला पूर्ण विराम समाजासाठी यावंच. आज हे लोक स्वखर्चानं स्वतःच्या गाड्याचा इंधन घेत आहेत, म्हणजे त्यांची मानसिकता कशी असेल समाजाची त्याचाही आम्ही गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने या गोष्टीची गरज होतीच. तुमच्या रूपाने आज इथं खऱ्या अर्थाने आम्हाला ही संधी मिळते याचं आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आज अशा संस्थेमध्ये आम्हाला सदस्य किंवा त्या काम करायला मिळतं की ज्या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि त्याचाही या ठिकाणी आम्हाला अनुभव होतोय. खऱ्या अर्थाने आजपर्यंत कित्येक वेळा असे प्रयत्न झालेत की धार्मिक काम या समाजामध्ये झालं पाहिजे, पण ते यशस्वी झालं नाही. आम्ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही हे काम यशस्वीरित्या पुढे नेण्याचा प्रयत्न करेल आणि निश्चितपणे ते करूच, असं मी या ठिकाणी तुम्हाला आव्हान देतो. सम्यक योगा आर्य अष्टांगिक मार्गातली एक पायरी आहे आणि माणसाचं जगणं सुद्धा सम्यक योग्य असलं पाहिजे. जास्त मी बोलत नाही. दादांचा आपण मी सगळ्यांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांनी असंच पुढे आम्हाला सहकार्य करत राहावं. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग, खूप मोठं ज्ञान भांडार त्यांच्याजवळ आहे. बौद्ध धर्माचं खूप मोठं ज्ञान भांडार त्यांच्याजवळ आहे. त्याचा उपयोग इथून पुढच्या काळामध्ये आपण आपल्याला करून घ्यायचा आहे. तेव्हा आपण जे आता रविवारी आपण कार्यक्रम करणार आहोत ते आपण त्याचं नियोजन करू कशा